नमस्कार मैत्रिणींनो, मी सखी लेडीज टेलर या यूट्यूब चॅनलवरती तुमचं अगदी मनापासून स्वागत। आज आपण बघणार आहे सुंदर अशी ब्लाऊज डिझाईन, जी अगदी सोप्या पद्धतीमध्ये बनवलेली आहे। व्हिडिओ पूर्ण बघायचा आहे। अजूनही तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल, चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका। आणि सबस्क्राईब झाल्यानंतर बेल आयकॉनचं बटन नक्की दाबा, त्याच्याने तुम्हाला रोजच्या रोज नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन मिळेल। चला मग तुमचा जास्त वेळ न घेता छानशी व्हिडिओला छान अशी सुरुवात। पूर्ण उंची घेतली आपण 13.5, घडी घेतली 9.5ची। त्याच्यासाठी आपल्याला 2.25 इंचाची गळा रुंदी घेऊन 5.25 इंचाचं शोल्डर घ्यायचे। जितकं शोल्डर घेतलं तितकीच मोंड्याची उंची घेऊन हा बॉक्स तयार करायचा। मोंड्यामधून 1.25 इंच अंतर, कोपऱ्यामधून 1.25 इंच अंतर मोजून मागच्या मोंड्याचा आकार द्यायचा आहे। गळा उंची घेतली 9.5, 2.25 इंचाची गळा रुंदी घेऊन हा बॉक्ससुद्धा तयार करून घ्यायचा आहे। आणि इथे आपल्याला असा व्ही आकार द्यायचा आहे। बघा, रेषेच्या बाहेर थोडंसं काढायचं आहे असं, आणि पुन्हा टोक असं मध्ये मिळवायचं आहे। जो आकार दिला तोच घ्यायचा आहे कट करून। मोंड्याचा आकार सुद्धा आपल्याला कट करून घ्यायचा आहे। नंतर घ्यायचं ब्लाऊज पीस, त्याच्यावरती अगदी व्यवस्थित हा पीस ठेवायचा आहे अस्तरचा, आणि मोंड्याच्या बाजूने थोडासा कपडा कट करून घ्यायचा आहे। पीस ओपन करायचा, त्याच्यावरती हा अस्तर अगदी परफेक्ट असं ठेवायचं आहे। कुठेही गोळा वगैरे व्हायला नको, व्यवस्थित ठेवून आणि पिना लावून घ्यायचे, कारण आपण याला कॅनव्हासचा वापर करणार नाही आहे, म्हणून पिना लावून घ्यायचे आहे। तर भरपूर पिना लावायच्या, म्हणजे कपडा कुठेही सरकणार नाही। आता ज्या मैत्रिणींना डायरेक्ट शिलाई येत नाही त्यांनी काय करायचं, 1.5 इंच अंतर सोडून अशी क्रेश मारून घ्यायची। बघा ह्याप्रमाणे। ज्यांना असं परफेक्ट शिलाई जर मारता येत नसेल ना, त्यांनी ही ट्रिक वापरायची आहे, म्हणजे व्यवस्थित शिलाई मारता येईल। आता जी रेषा मारली त्याच रेषेवरती आपल्याला शिलाई मारून घ्यायची। बघा, शिलाई मारून झाली की पिना काढून घ्यायच्या आणि मधला भाग जो आहे ना तो कट करून घ्यायचा आहे। आता द्यायचे छोटे छोटे कट असे गळ्यावरती, आणि शिलाईला धक्का लागणार नाही याची पण काळजी घ्यायची आहे। अस्तरमध्ये पलटी करून वरतून द्यायची दापटीप, म्हणजे परफेक्ट गळा आपला तयार होईल। मैत्रिणींनो, तुम्ही अजूनही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक शेअरसुद्धा करा, आणि व्हिडिओला लाईक शेअर करून छान असा व्हिडिओचा आनंद घ्या। बघा, दापटीप दिल्यानंतर अगदी छान असा आपला गळा तयार झाला। आता कपड्याला पलटी मारून पूर्ण अस्तर जॉईंट करून घ्यायचे। अगदी व्यवस्थित हाताने पकडून आणि मगच शिलाई मारायची, म्हणजे कुठे कपडा गोळा होत नाही। आता जो उरलेला एक्स्ट्राचा कपडा दिसतो तो सगळा कट करून घ्यायचा आहे। तो कट केला की आपल्या ब्लाऊजला फिनिशिंग छान येते। आता लगेच पाठीवरचे टक्स मारून घ्यायचे। खाली अर्धा इंच पकडायचं, वरती 4.5 इंच असे दोघे टक्स सारखेच मारून घ्यायचे। पट्टी घ्यायची, तिला एका बाजूने असं फोल्ड करायचं, आणि ती पट्टी आपल्याला घ्यायची कमरेला लावून। बघा याप्रमाणे वरतून ठेवायची, शिलाई मारायची। सेंटरला आलं की पट्टीला एक मध्ये चुनी टाकायची। आता द्यायची दापटीप आणि पुन्हा मध्ये फोल्ड करून पुन्हा एक शिलाई मारून घ्यायची। पाठीचा भाग अगदी परफेक्ट असं तयार झाला। आता आपल्याला गळ्यापासून आहे ना 1 इंच असं मोजून घ्यायचं। बघा ह्याप्रमाणे रेष मारून घ्यायची। दुसऱ्या बाजूने सुद्धा तो आकार आपल्याला असा उमटवून घ्यायचा आहे, आणि ती रेषा सुद्धा आपल्याला अशी डार्क करून घ्यायची। बघा, आता ते बाजूला ठेवूया। आता कॉन्ट्रास्ट कपडा घेतला 3x3चा चौकोनी तुकडे, त्याचा असा त्रिकोण बनवायचा, आणि एक पदर उचलून पुन्हा मागे फोल्ड करायचं आणि शिलाई मारून घ्यायची। बघा, अगदी सोपी डिझाईन आहे। आता शिलाईच्या बाहेर जो कपडा दिसेल तो कट करून घ्यायचा आहे। अशी डिझाईन आपण आता बनवून घेतली। ती लावायची आपल्याला गळ्यावरती। जी रेष मारली त्या रेषेवरती असं
शिलाई आली पाहिजे अशा हिशोबाने आपल्याला ती डिझाईन ठेवायची आहे आणि पूर्ण त्या रेषेवरती आपल्याला ती डिझाईन लावून घ्यायची. बघा आपली डिझाईन लावून झालेली आहे. आता आपण लावणार आहे लेस. तर आपण इथे गोल्डन लेस वापरतोय. तुम्हाला कोणती कलरची लेस वापरायची असेल तुम्ही वापरू शकता. बघा ह्याप्रमाणे आपल्याला लेसला दोघं साईडने शिलाई मारायची, म्हणून एक साईडने आधी मारून घ्यायची आणि नंतर पुन्हा दुसऱ्या साईडने पण शिलाई मारून घ्यायची. त्या डिझाईनवरती सुद्धा आपल्याला लेस लावून घ्यायची. तिथे सुद्धा आपल्याला डबल शिलाई मारायची, म्हणून पहिले एका बाजूने आधी शिलाई मारून घ्यायची आणि नंतर दुसऱ्या बाजूने पुन्हा शिलाई मारायची. मैत्रिणींनो, तुम्ही अजूनही आपल्या चॅनलवरती नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक शेअरसुद्धा करा आणि छान छान व्हिडिओ रोज बघत चला. बघा याप्रमाणे आपण लेसला दोघं साईडने शिलाई मारली की लेसची फिनिशिंग पण छान येते. आता नॉड घ्यायची, साधारण अर्धा मीटर आपण नॉड घेतली आणि तिला असे छोटे छोटे आपल्याला 2 लटकन बनवायचे. तर आपण हे चौकोनी तुकडे घेतले, त्याला असं त्रिकोणमध्ये शिवून घ्यायचे बघा आणि थोडंसं अंतर सोडून ही दुसरा त्रिकोण त्याच्यावरती ठेवून हा शिवून घ्यायचा कडेने. मध्ये नॉट ठेवायची आणि फोल्ड करायचं आणि पुन्हा एक शिलाई मारून घ्यायची. उरलेला कपडा कट करून घ्यायचा. बघा छान असं लटकन आपलं तयार झालं. दुसरं लटकन पण आपण त्याचप्रमाणे बनवून घेऊया. नॉड आपल्याला इथे ठेवायची आणि इथे शिलाई मारून घ्यायची. बघा याप्रमाणे आपण इथे नॉट जॉईंट केली. आता वरती सुद्धा आपल्याला इथे नॉट लावून घ्यायची. त्यासाठी आपण नॉट घेतली आणि त्याला सुद्धा आपल्याला लटकन बनवायचे. पुन्हा चौकोनी तुकडा घेऊन त्याला असं त्रिकोणमध्ये शिवून घेतलं आणि त्याच्यामध्ये नॉट ठेवून पुन्हा एक शिलाई अशी मारून घेतली. उरलेला कपडा कट करून घ्यायचा आणि बघा अगदी सुंदर असं नॉट आपला तयार, लटकन आपला तयार झालं. अगदी छान डिझाईन आपण आज बनवलेली मैत्रिणी. त्यासाठी तुम्ही व्हिडिओ पूर्ण बघायचा आहे. बघा आता 2.5 इंच मोजून घेतला आणि तिथे आपण हे नॉट जॉईंट करून घेतले. आता आपण नॉट बांधून बघूया आणि खाली इथे आपल्याला शोचं बटन ठेवायचं आहे त्या नॉटवर सुद्धा. त्याच्याने आपल्या ब्लाऊजला सुंदर असा लुक येणार आहे. बघा तुम्ही ह्याप्रमाणे असं बटन ठेवा आणि छान अशी ब्लाऊज डिझाईन तुम्ही नक्की करून बघा. तर आजची ब्लाऊज डिझाईन तुम्हाला कशी वाटली मला कमेंटमध्ये नक्की सांगायचं आहे. चॅनलवरती नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक शेअरसुद्धा करा. मैत्रिणी कसा वाटला आपला आजचा व्हिडिओ? अगदी सोप्या पद्धतीमध्ये सांगितले ब्लाऊजला डिझाईन कशी करायची. ते व्हिडिओ पूर्ण बघायचा आहे. अजूनही तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. अशा छानशा व्हिडिओमध्ये पुन्हा एकदा भेटूया. तोपर्यंत बाय बाय.